कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। मस्त छान पाऊस पडतोय मित्रांनो, हे 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे। आता या 1.5-2 महिन्यातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याची लगबग आपल्या कोकणात चालू झालेली आहे। यंदाच्या वर्षी देखील आपण भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र कणकवली यांना भेट देणार आहोत। या वर्षी कुठल्या कुठल्या सुंदर आणि आकर्षक आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच कळेल। नक्की तुम्ही या कला केंद्राला भेट देऊ शकता। अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कणकवली शहरामध्ये आणि इथेच हे संजीवनी हॉस्पिटल आहे, संजीवनी सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि त्याच्या बाजूला हा लक्ष्मी विष्णू हॉल आहे आणि या हॉलमध्येच हे प्रदर्शन भरवलं गेलं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठल्या कुठल्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत। नमस्कार, माझं नाव पराग धालवलकर व माझा भाऊ गौरेश डिचोलकर। आम्ही दोघं मिळून ही भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवली ही शाळा मागचे 3 वर्ष चालवत आहोत। तरी तुम्ही हे सर्व व्हिडिओ मालवणी यूट्यूब लाईव्ह चॅनलतर्फे तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले असतीलच। तरी आपल्या इथे या सर्व ज्या मूर्त्या आहेत ह्या शाडू माती, कागदी लगदा व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आहेत। तरी जो आपला ॲड्रेस आहे तो लक्ष्मी विष्णू हॉल, संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला, कणकवली कॉलेज रोड। आज आपण शाडू माती, कागदी लगदा व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बघणार आहोत। या मूर्त्यांबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास जो खाली डिस्क्रिप्शनला नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे शाडू माती, कागदी लगदा व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत, बरोबर। तसंच ह्या आता तुम्ही बघताय ना, ह्या शाडू मातीच्या 1 फुटाच्या मूर्ती आहेत या सर्व। त्यानंतर इथे पुढे आलात की ह्या सर्व मूर्त्या आहेत ह्या 1.5 फुटामध्ये आहेत। या सर्व मूर्त्या तुम्ही बघताय त्या। त्यानंतर या सर्व ज्या मूर्त्या आहेत ह्या सर्व 2 फुटामध्ये आहेत शाडू मातीमध्येच, आणि ह्या सर्व खाली आहेत या सर्व 2.5 फुटामध्ये आहेत। ही पूर्ण लाईन आणि ही पूर्ण लाईन पूर्ण 2.5 फुटाची आहे। मगाशी आपण ज्या व्हिडिओमध्ये मूर्त्या बघितल्या त्या 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत शाडू मातीमध्ये होत्या। या आता तुम्ही सर्व ही लाईन बघताय ही पूर्ण 3 फूट शाडू मातीमध्ये आहे। या सर्व मूर्त्या 3 फूट शाडू मातीमध्ये आहेत। तसेच तुम्ही या साईडला आपण बघतोय ही पूर्ण जी लाईन आहे ही 3.5 फूट शाडू मातीमध्ये आहे।
आता आपण ज्या मूर्त्या बघितल्या त्या 3 फूट शाडू माती व 3.5 फूट शाडू मातीमध्ये बघितल्या। आता आपण ज्या मूर्त्या बघणार आहोत ह्या 3 फूट कागदी लगद्या किंवा पर्यावरणपूरक बघणार आहोत। 3 फूट 3.5 फूट मूर्ती शाडू मातीमध्ये उचलण्यासाठी एक 3 ते 4 जण आपल्याला लागतात किंवा काय होतं विसर्जनाच्या वेळी पायवाट कमी वगैरे असल्यामुळे त्या थोडा प्रॉब्लेम होतो। तर आता ह्या आपण 3 फूट कागदी लगद्याच्या ज्या मूर्त्या बघणार तो हलक्या असल्यामुळे एक 2 माणसांमध्ये सहजरित्या आपण त्या उचलू शकता। आता तुम्ही बघू शकता इकडे नमस्कार, माझं नाव पिंटू डिचोलकर। मगाशीच माझा भाऊ पराग दालवलकरने आपल्याला शाडू माती आणि कागदी लगद्याच्या मूर्तींची माहिती दिली। तसेच यंदा मागच्या वर्षीची विचार करता लोकांच्या मागणीनुसार आम्ही POPच्या मूर्त्यासुद्धा उपलब्ध केल्या आहेत। आपल्याकडे 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंतच्या POPच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। तसेच आपल्याला इथे 1 फूट आणि 1.5 फुटाच्या मूर्त्या इथे दिसत आहेत आपल्या कला केंद्रामध्ये। आत्ताच आपण 1 ते 1.5 फुटाच्या POP मूर्त्या बघितल्या आणि आता त्याच्यानंतर आपण 2 फुटाच्या POP मूर्त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। आत्ताच आपण 2 फूट POP बघितल्या। आता या आपल्याकडे 2.5 फूट POP सुद्धा उपलब्ध आहेत। दोन ते 2.5 फूट POPच्या मूर्तीप्रमाणेच आपल्याकडे 3 ते 3.5 फूट POPच्या मूर्ती उपलब्ध आहेत। तीन ते 3.5 फुटाच्या POPच्या मूर्त्या बघितल्यानंतर आता आपल्याकडे इथे 4 फुटाच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। ते आपल्याकडे 6
5-6 दिवसातच आपल्या एक मूर्त्या होत्या त्या एक 4-5 मूर्त्या बुक झाल्या आहेत पूर्ण, आणि त्यातल्या 1-2च मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्याच्या कंडिशनला. आत्ताच आपण 4 फुटाच्या POPच्या मूर्त्या बघितल्या. आपल्याकडे एक 4.5 फुटातल्या सुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत. मोठ्या सार्वजनिक मंडळ आणि काही लोकांना आपला गणपती मोठा असावा यासाठी त्यांनासुद्धा आम्ही मूर्त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. 4.5 फूट, हा 4.5 फूट आहे, हा 5 फूट आहे. ही प्रबळ धरून साधारण एक 6 फुटाचा जाणार गणपती, आणि हा एक 5 फुटाचा जय केदारनाथचा गणपती आपल्याकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही गणपती बघून झालेले आहेत. आता तुम्हाला गणपतीसाठी सजावटीसाठी लागणारे साहित्य आमच्याकडे अवेलेबल आहेत. जर कोणाला फेटा, शेला, डायमंड वर्क जर करून हवे असतील तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आमच्याकडे सगळे अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, यंदाचं हे आपलं देखील 3रं वर्ष आहे. भालचंद्र मूर्ती कला केंद्राचा आपण हा 3ऱ्या वर्षीचा व्हिडिओ बनवत आहोत आणि यांची प्रगती आपण बघतो आहोत. कारण का यांच्याकडे असणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत आणि त्याच्यामुळेच दरवर्षी याची क्वांटिटी वाढत चाललेली आहे. कारण का भक्तगणांचा रिस्पॉन्स देखील त्यांना खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे. तुम्हाला देखील या मूर्त्या जर खरेदी करायची असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्प्लेमध्ये आपण नंबर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा कणकवलीच्या ॲड्रेस आपण दिलेला आहे त्या ॲड्रेसवर येऊन तुम्ही स्वतः या मूर्त्या बघू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.